हॅलो यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू उडवलेला आहे. झेल बाजूने शक्यता चांगले क्षेत्ररक्षण जतीन मडवी याच्याकडून झालेलं आहे. 2 धावा इथेही मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 13. इथे उपस्थित सर्व जे संघ मालक आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 13 बिनबाद 13. यानंतर होणारा सामना असेल झुंजार विपक्ष छत्रपती स्टार. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. झुंजार आणि छत्रपती स्टार. कोपर प्रीमियर लीग सर्व संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. कोपर प्रीमियर लीग 2026 मधील सर्व संघ मालक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. क्रमांक 2 ते षटक टाकण्यासाठी गोलंदाज अथर्व सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज अमर. नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकता मुकेशाला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. चांगली धावसंख्या जमवलेली आहे इथे मराठा मावले या संघाने. अथर्व गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. पहिला चेंडू इथे बॅटची कड घेतली होती. चेंडू जातोय लॉंग स्टॉक सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे या थर्ड मॅनला. एक सिंगल तिथे मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 14. अथर्व पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटचे आतील कड घेतलेले आहे. चेंडू जातो शॉर्ट लेगला. एक सिंगल इथेही मिळेल. धावसंख्या होते 15 बिनबाद 15. दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये अथर्व गोलंदाजी करतोय. कोपर प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आहे. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 16. बिनबाद 16 धावा झालेल्या आहेत. अथर्व पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज अमर. स्विच हिटचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू आलेला नाही. चेंडू जातो या कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 18. फुलटॉस चेंडू होता. याचा पुरेपूर फायदा मात्र उचलता आलेला नाही फलंदाज अमर याला. पुन्हा एकदा गोलंदाज अथर्व सज्ज होतोय. यावेळेस क्लीन बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. जबरदस्त यॉर्कर चेंडू तिथे हाताळण्यात आलेला. नवीन फलंदाज जयेश. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या होती ती 19.
19 धावा झालेल्या आहेत. यानंतर झुंजार आणि छत्रपती स्टार या दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. अकोटाबाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. यानंतर झुंजार आणि छत्रपती स्टार या दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. अथर्व पुन्हा एकदा तयार. यावेळेस सोडून दिलेला आहे चेंडूला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 20. धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाज अथर्व पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटचे कड गेले. चेंडू जातो या लॉंग लेगला. 2 धावा निघाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण. 3 धावांची संघाची धावसंख्या होती ती 23. धावा धाबावर लागल्या गेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये एक बाद 23 धावा झालेल्या आहेत. ते प्रथम फलंदाजी करताना मराठा मावले या संघाच्या. आपण पाहतात कोपर प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील ही 5वी लढत आहे. अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. क्रमांक 3 चे षटक घेऊन गोलंदाज जतीन मडवी येतोय. 2 षटकामध्ये आतापर्यंत 23 धावा आलेल्या आहेत. एक फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे सध्या जयेश. आणि मुकेश ही जोडी सध्या मैदानात, परंतु रिटायर्ड हर्ट झालेले आहेत. मुकेश नवीन फलंदाज. हर्षल आलेले आहेत. रिटायर्ड हर्ट झाले मुकेश. जतीन मडवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिला चेंडू अकोटाबाचा चेंडू होता. पुल केलेला आहे. पॉवरफुल चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 29. जतीन मडवी पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. एक सिंगल मात्र मिळते. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. धावसंख्या होती ती 30. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये जतीन गोलंदाजी करतोय. यानंतर झुंजार आणि छत्रपती स्टार या 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. जतीन मडवी पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर.
यावेळेस ड्राईव्हचा फटका सजवलेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथेही मिळतील. 2 धावा आणि संघाची धावसंख्या 32. 32 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जतीन मडवी सज्ज होतोय. यावेळेस कट केलेला आहे चेंडूला. चेंडू जातो या डीप थर्ड मॅन दिशेकडे. चांगले क्षेत्ररक्षक निखिल याच्याकडून होत आहे. 2 धावा इथे मिळतात. दोन धावांची संघाची धावसंख्या होती ती 34. जतीन मडवी पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज हर्षल. 34 धावा झालेल्या आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा इथेही पूर्ण होतील. 2 धावा आणि संघाची धावसंख्या 36. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग लेग सीमा रेषेकडे. जतीन मडवी पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मोठा फटका. चेंडू जातो या सीमारेषे बाहेर. षटकार. यानंतर छत्रपती स्टार आणि झुंजार या 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. छत्रपती स्टार आणि झुंजार या 2 संघांनी तयार राहायचं आहे. यानंतरचा सामना असेल. छत्रपती स्टार आणि झुंजार. त्याच्यानंतर छावाना महाराष्ट्र सुपर किंग. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 42 धावा आलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज करण. यावेळेस मोठा फटका. चेंडू जायला सीमारेषे बाहेर. षटकार.
हरवला असेल तर संपर्क साधायचा आहे. 7 धावा मिळतील. 7 धावांची संघाची धावसंख्या होती ती. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र शर्यत लागली होती. फलंदाज बाद होतोय तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या होती ती 67. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 67 धावा झालेल्या आहेत. यानंतर होणारा सामना असेल छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग. छावा 11 महाराष्ट्र सुपर किंग. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग. चला छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सुहास पाटील यांना विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कोपरगावचे समाजसेवक सुहास पाटील आपणास विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. छावा 11 आणि महाराष्ट्र सुपर किंग. MSK महाराष्ट्र सुपर किंग यश घरत. महाराष्ट्र सुपर किंग आणि छावा 11 या दोन संघादरम्यान नाणेफेक होत आहे. चला महाराष्ट्र सुपर किंगचा कॉल आहे. टेल आलेला आहे. तर नाणेफेक जिंकलेले आहे छावा 11 संघाने. फक्त निर्णय सांगायचा आहे यशराज. क्षेत्ररक्षण. तर छावा 11 संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आजच्या दिवसामधील हायस्ट टीम स्कोर आपल्याला पाहण्यामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम पहिल्या डावामध्ये 67 धावा आणि 68 धावांचं आता मात्र लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल छावा विपक्षी महाराष्ट्र सुपर किंग या दोन संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना पण तो 5वा रायगड स्टार विपक्ष मराठा मावळे या दोन संघामध्ये. सुहास पाटील कोपरकर यांना विनंती असेल की आपण व्यापीठावर येऊन संपर्क करायचा आहे. आपले देखील KPL कोपर प्रीमियर लीग्स मध्ये बरं हार्दिक स्वागत आहे. एक मोठं लक्ष इथं ठेवलं गेलेलं आहे तब्बल 68 धावांचं. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत छावा विपक्ष महाराष्ट्र सुपर किंग या दोन संघामध्ये. जे आठी संघाचे संघ मालक आहेत त्या टीम ऑनर आहेत त्या टीम ऑनरना देखील विनंती केली जाते की आपण व्यापीठावर जाऊया.
68 धावांचं लक्ष इथे पाहायला मिळतंय. पहिल्या डावामध्ये जर बघितलं तर जयेश याने नुसती झोर घेतली होती. 30 धावा त्याने कुठून काढल्या होत्या. जणू काय चोपताच ठेवलं होता. 30 धावांची विस्फोटक केली त्याची पाहायला मिळली होती. आणि त्याच्याच फलंदाज जोरावर इथे मात्र 67 धावा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आणि 68 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. रायगड स्टार या संघासमोर मराठी मावळे या संघाने मराठी मावळे संघाचा मावळा फलंदाज आपण बघितला तर जयेश हा नुसता बरसला होता. अगदी उन्हाळ्यामध्ये देखील षटकार चौकांचा धोधो पाऊस त्याने पाडला होता. 68 लक्षाचं पाठला करण्यासाठी सलग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. शेखर आणि त्याच्या समेत विनायक याला विनाशक पारी आता मात्र खेळावे लागेल. तर शेखर याला देखील बेफिकर होऊन फलंदाजी करावी लागेल. जे पावसाचे षटक आहे ते पावसाचे षटक कॅप्टनला करावं लागेल. जुने फलंदाजांना चांगलं फाउंडेशन निर्माण करावं लागेल. पायाभरणी चांगली करावी लागेल जेणेकरून विजयाची इमारत आणि विजयी कलश त्यानंतर इथे मात्र चढवता येईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मनोज पहिल्या चेंडू फायर केलेला चेंडूला पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. चेंडू निघून जातो लॉंग लेग रिझन मधून सीमा रेषे पलीकडे चौकार 4+1 5 धाव धावपेमध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. पंच सुनील म्हात्रे सरांचा हा पंखा फिरताना पाहायला मिळतोय. हेच पंख्यांची आवश्यकता आहे. हे आपण पाहू शकता अगदी जोराने पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू हाताळला होता गोलंदाज मनोज याने. हवेचा वेग देखील वाढलेला आपण पाहतोय. मग धावांचा वेग इथून वाढवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या रायगड स्टार या संघाला. रायगड स्टार संघाचे स्टार इथे चमकतील का? पहिला फ्रीट चेंडू आहे. फ्रीटवर विकेट पाहायला मिळेल का? एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आलेली आहे. हो यावेळी मात्र पंचाचा पुन्हा एकदा 9 बॉलचा इशारा हे आपण पाहू शकता. बेंड विकेट 3 क्षेत्ररक्षक मला वाटतं फ्रीट कंटिन्यू असणार आहे. हेच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण इथे चुकीचं पाहायला मिळतं आणि परिणाम स्वरूप त्याचा भूर्दंड देखील भोगावा लागतोय. पुन्हा एकदा पंचाकडून 9 बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्येमध्ये देखील 1 ने भर पडते. धावसंख्या 6. पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्रीड असणार आहे. ओ यावेळी मात्र फुल टॉच आणि फुल टोल असून चेंडू फेकून लेस्कोलेक्टवरून सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होती ते धाव फलकावर 12 धावा. तिकडे ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा बिलगलेले आहेत. नुसती झोर घेतलेली आहे. 5 ओव्हर आणि 4 चेंडू मध्ये 96 धावा त्यांनी कुठून काढल्यात आणि तशाच प्रकारचा फटका इथे शेखरच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतोय. हो यावेळी मात्र अपील केला जातोय मात्र पंच सहमत नाहीत. धावसंख्या 12 पाहायला मिळत आहे. 68 धावांचं एक मोठं लक्ष आहे.
हो यावेळी मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करताना लेग बॅचचा इशारा इथं मात्र पंच सुनील म्हात्रे सरांकडून दिला जातोय. क्या बात आहे, ही आगली वेगळी स्टाईल, मार्शन स्टाईल. जय महाराष्ट्र. सुनील म्हात्रे सरांची लेग बॅचचा इशारा देताना पाहायला मिळते आणि कुस्त्यांची आठवण देखील ताजी होताना पाहायला मिळते. येस, फक्त आता सुरेश घरत सरांना दंड ठोपण नाही बाकी आहे. सुनील म्हात्रे सरांनी मांडी तर ठोपटलेलं आहे. इथे मात्र एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करताना जोखीम पत्करल्याने एका धावेची चोरी अगदी दिवसात ढवल्या केली जाते. चौथी धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 14 माफ करा 14 धाव प्लेयर पाहायला मिळत आहेत. हो याने लॉप केलं चुनूला, लॉप केट फटका, भीम टोला, वज्र टोला आणि हा चुनू वाटा ब्लॉक ऑनच्यावरून सीमा रेषेबाहेर गेला आणि पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा अगदी सीडी चढताना 1 2 3 4 5 6 क्या बात आहे, अगदी लिफ्ट नाही 6व्या माल्यावर सुनील म्हात्रे सर देखील पोहोचताना पाहायला मिळतात. धावसंख्या 20, 48 धावांची इथून अजूनही आवश्यकता. मात्र ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे सुरुवात इथे रायगड स्टार संघाच्या फलंदाजाने केलेली आहे. टिट फॉर टॅट, जशात तसे उत्तर दिले जाते. इटका जाओ पत्तशे आणि या पोचना का जाओ पुत्तशे चिनू निघून जातो स्टेट लॉंगाच्यावरून सीमा पार. सलगचा हा दुसरा षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने पोहोचते ते 26 वर. आणि 3 षटकार जर शेखर यांनी ठोकले, 2 षटकार आलेले आहेत. सलगच्या 3 षटकारांसाठी देवेन घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. शेखर बेफिकर आणि सागर घरत यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक शेखर याला दिलं जाईल. बिनबाद जिंदाबाद. रायगड स्टार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 26 धावा. रायगड स्टार संघाचा शेखर हा स्टार फलंदाज अक्षरशः इथे मात्र पहिल्याच चेंडूपासून प्रतिस्पर्धी संघाला भारी ठरलेला आहे. KPL कोपर प्रीमियर लीग स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. चला आपण गोलंदाजी सुरू करायची आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील वेळेचं सहकार्य करायचं करेल. यानंतर आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. जय शेतोय मारता क्या न करता बॉलिंग ट्रॅकवर, कारण पहिले षटक मार्ग ठरलेलं आहे आणि तेच लक्षात घेऊन आता मात्र जयेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळत आहे. विनायक पाटील यांनी कंटिन्यू 2 सलगचे 2 षटकार ठोकले तर सागर पाटील यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे 200 रुपयाला 1 षटकार पडणार आहे. सागर घरत यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे एक घ्या सागर खारपाटील, सागर घरत नक्कीच योग्य नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. खार पाटील म्हटलं तर आमचे काही खरं नाही. पाठीला घ्या तेल लावूनच निघावं लागेल. चला आपण स्पीडअप करायचं आहे. आपण प्रॅक्टिस थांबवायची आहे.
हो, यावेळी मात्र खराब चेंडू. पंच सुरेश घरत सरांचा इशारा होतो नो बॉल. घरत साहेब, घरत सर आपण बघूया मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि ज्याप्रमाणे अंजूर फाट्यांना नाक्यावर ट्रॉफिक हवालदार इशारा करतोय त्याप्रमाणे त्यांचा इशारा पाहायला मिळतोय. नक्कीच हा इशारा पाहिल्यानंतर कुठलीही गाडीत 100% थांबणार. हो, पुन्हा एकदा. आणि यावेळी मात्र हुक चेंडू निघून जातो या सीमा पार. सीमारेषेच्या बाहेरचं तिकीट बुक. आणि आता मात्र या गोलंदाजाला या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. आयकॉनवर प्रश्न चिन्ह आता निर्माण झालेले आहे. 7 धावा या चेंडूवर पाहायला मिळतात. 6+1 आणि धावसंख्या इथे वेगाने वाढताना देखील पाहायला मिळत आहे. 34-34. एकच षटकामध्ये तब्बल 34 धावा झालेल्या आहेत आणि 18 मध्ये आता 34 धावांची आवश्यकता. आता रिप्लेस गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर करण आहे की अर्जुन आहे? अर्जुन आहे. मेरे करियर अर्जुन आएंगे. अर्जुन जाधव आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. हो, याला मात्र चांगला चेंडू. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. आता अर्जुन याला महाभारतातील अर्जुनाप्रमाणे महाभारतातील अर्जुनाचं माशावर लक्ष केंद्रित होतं आणि मात्र या अर्जुनचं आता इष्टांवर लक्ष केंद्रित ठेवावं लागणार आहे. धावसंख्या 35-35. हो हो, किल्ला चेंडूला गोलंदाजाने केली चूक. फलंदाजाने फटका केला हुक आणि ते मात्र फलंदाजाकडे धावांची भरपूर आहे भूक. धावसंख्या 6 ने 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने पोहोचते 39वर 39. धावांचा योग्य तो पाठलाग केला जातो. 68 धावांचं लक्ष आहे आणि 68 या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा आहे त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय. टिट फॉर टॅट जसे तसे उत्तर इथे द्यायला सुरुवात केलेली आहे. फाईट बॅक करताना आपण बघतोय रायगड स्टार हा संघ. हो, पुन्हा एकदा हुक आणि हा चेंडू देखील निघून जातो. इथे देखील सीमाच्या बाहेरचं तिकीट बुक. षटकार. आणि आणखीन एक जर षटकार ठोकला तर सागर घरत यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि देवेन घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे 900 रुपयाचं पारितोषिक इथून दिलं जाणार आहे सेकर या फलंदाजाला. धावसंख्या वेगाने वाढते. 45-45. सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये दर्पण अल्पेश गायकवाड यांनी आपली ड्युटी पूर्ण केलेली आहे. हो, फान केलेल्या चेंडूला फान लेग रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. पायाने अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून गेलेला डीप फान लेग रिझन मधून सीमा बार चौकार. आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचलेली 49वर 49. अतिशय वेगवान सुरुवात रायगड स्टार संघाची पाहायला मिळते.
यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जातोय सीमा पार. पुन्हा 55. हो अंधे आपच्या अंदाजाने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक इथे चेंडू अडवताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाने बूटचा वापर बेटचा वापर केलेला आहे चेंडू अडवण्यासाठी. आणि इथे मात्र या सिंगल संघाची धावसंख्या अब तक 56. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते या 57 आणि आपल्या अर्धशतकापासून शेखर केवळ 7 धावांनी दूर आहे. वैयक्तिक 43 धावसंख्या तो फलंदाजी करतोय. आणि या इथून मात्र या संघाला 11 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांनी आपल्या अर्धशतकापासून दूर आपण पाहतोय या शेखर हा फलंदाजचा कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिली 50 पाहायला मिळेल का? ज्याप्रमाणे शेखर बेफिकर फलंदाजी करत आहे असं वाटतंय तो अर्धशतकाला गवसणी घालेल, अर्धशतक पूर्ण करेल. अथर्व आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी समोर खेळले चेंडूला स्ट्रेटरचा फटका स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. शेखर पोहोचतो आपल्या वैयक्तिक 44 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या पोहोचते इथून 58 वर. 10 धावांची आवश्यकता आहे. हो यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून कौरपांच्या डोक्यावरून चेंडू डायव्हर्ट होतोय. निघून देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. अखेर पायाने चेंडू अडवला गेलेला आहे. फुटबॉल स्किलचा वापर करताना शतक तिथे पाहायला मिळतोय. 3 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातात आणि 3 धावेने रायगड स्टार संघाची धावसंख्या देखील वाढताना पाहायला मिळते. आपल्या अर्धशतकापासून 6 धावेने दूर आपण बघतोय या शेखर हा फलंदाज करताना 44 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. हो डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये 45 धावसंख्येवर पोहोचताना आपण बघतोय फलंदाज शेखर आणि रायगड स्टार संघाची धावसंख्या पोहोचते 62 वर. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. हो यावेळी मात्र 75 इशारा वाईट आव्हान धाव वाढच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने वर धावसंख्या 63. 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया शेखर अर्धशतक पूर्ण करेल का? नाशिकला तो पाहायला मिळतोय. अखेर त्याला संधी इथे मिळते असं वाटतंय. येस दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते असं वाटतं. अर्धशतकापासून शेखर वंचित राहील. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्यात.
इनविन 3 धावांची आवश्यकता आहे. हो यावेळी केवळ दिशा दिलेल्या सिंगल रन्स आणि आता मात्र आपल्या सहकार्याला संधी दिली जाते अर्धशतक पूर्ण करण्याची. 2 धावेने दूर रायगड स्टार संघ आणि ते मात्र अर्धशतकापासून 5 धावे दूर आपण बघूया सेकर हा फलंदाज. पाहूया षटकार खेचेल का, विनिंग शॉट पाहायला मिळेल का. हो यावेळी मात्र आकाशामध्ये अगदी आकाशाला गवसणी घातली जाते, चिनू निघून जाते सीमा पाराने. अर्धशतक कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमधील सेकर आपण बॅट उंचावचे आहे. क्या बात आहे. प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक, पहिली 50 पूर्ण केलेली आहे. तो सेकर ठरलाय याच सामन्यातील सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच. 51 धावांची इनिंग, मॅच विनिंग इनिंग त्याची पाहायला मिळालेली आहे. सेकर आपण या आपल्यास मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल. भारत पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण देणार आहोत. मॅन ऑफ द